like, subscribe, and get notified. It is alleged that elephant Omkar has been subjected to inhuman treatment at Banda, Maharashtra. Gunesh Kavas, a senior journalist, has sat on an indefinite hunger strike against the inhuman treatment meted out to elephant Omkar by using bombs and sticks. Gunesh has demanded the suspension of the officers who acted inhumanly towards the elephant at Insuli village in Banda town of South Maharashtra. Local residents have threatened a major protest before the Forest Department office in Banda on Tuesday. ओमकार हत्ती जी देव आईश्वर प्रसन्न म्हणून जे मंदिर असा त्या मंदिराच्या कुशीक गायलेले असा आणि हांव जो आता असा थंयच्यान ना म्हटलें जाल्यार एक 10 मिटराचेर ओमकार हत्ती असा. लोक हांगा भरपूर मोठ्या प्रमाणात जमलेले असतात पळोवच्या खातीर, पण कोणाकच अजून पर्यंत अशा पद्धतीची हानी केन्ना करूंक ना अशें तेंचें म्हणणें आसा. एकंदरीत ओमकार हत्ती गेली 8 दीस ह्या वाठारान आसा. ह्या वाठारान आसतना सुद्धा काही लोकांचे अशें म्हणणें आसा की आमकां केन्नाच कोणी हत्तीन आमकां त्रास करूंक ना आणि त्याच्यामुळे त्याच्या स्वागतासाठी हे लोक सगळे जमलेले आसा अशी परिस्थितीन हांगा दिसतात सगळे. ओमकार ना म्हटल्यार बिंदास्त ह्या गांवांत आरामात रावता, न्हिसता. बाजूची जी न्हंय आसा त्या न्हंयेन आरामात ते आंघोळमीत करून पुन्हा परत एकदा हांगा देवळाच्या बाजूक येता. तांचे खूब जाणांचे गांवकारांचे मत आसा की ओमकार हत्ती जो हांगा जी मंदिरां आसा, ल्हान ल्हान घुमटे आसात, त्या घुमट्यां कडेन वचून तांचें दर्शन घेवप, तांचे कडेन रावप अशा पद्धतीचे सिच्युएशनान ओमकार हत्ती रावलेलो आसा. तांचें म्हणणें आसा की एका अर्थान गणपतीच ह्या गांवांत पावलेलो आसा आणि त्याच्यामुळे आमी गणपतीचे दर्शनच एकंदरीत घेता गेले 7 दीस 8 दीस अशें तांचें म्हणणें आसा. आणि हत्तीचा विषय, हत्तीसाठी जे वन खात्यावाले बॉम्ब, रस्सी बॉम्बनी त्रास देतात, तसे काठीने मारणे हे योग्य नाही. हत्तीसाठी सर्वजण इथले बांध्यात एक प्रोटेक्ट हा ग्रुप बनवला आहे हत्तीसाठी, पण वन अधिकारी जो नाहक त्रास देतात ते एकदम निंदनीय आहे. त्यासाठी आम्ही उद्या 11 वाजता वन खात्याचे धरणे आंदोलन ठेवलेलं आहे. प्रशांत बांगाम, साई कल्याणकर, सुशांत बांगाम तसेच मी आणि बांद्यातील 100 ते 200 लोक त्या धरणे आंदोलनाला उपस्थित असतात. काल इथलाच हत्ती आम्ही बघितलाय म्हणून तुमच्याकडे आम्ही मुद्दाम आलोय. काय करतोय ओमकार हत्ती? काय तसं करत नाही, फिरतोय, खातोय, देवाच्या इथे येतो, इथे थांबतो, नदीमध्ये जातो, आंघोळ करतो, परत फिरतो, परत येतो. 7 दिवस झाले पुरे, मंगळवारपासून आज सोमवारपर्यंत पुरे 7 दिवस तो येतोय. आता सकाळी येऊन गेलाय. पण कुणाला हानी? कुणाला कधीच हानी करत नाही इकडे. 7 दिवसात तर काय माहीत नाही, पण ते कसं शेवटी लोकांची काही भीती असते थोडी. भीती म्हणजे कोणाला मारेल काय मारेल म्हणून भीती. अजून काय मारला नाही. ते शेती वगैरे खातो, नाचणं, कणसं, केळी वगैरे काही गोष्टी आहेत ते खाऊन जातो समजलं. बाकी काय करत नाही तो. काल काहीतरी गंडेल लावले, म्हणजे ते इकडे नाही लावलं. काल नाही, ते 2 दिवसापूर्वी ते तिकडे त्या बाजूला इन्सुली त्या साईड. ते गंडेल म्हणजे काही लोक त्या बाजूला लावतात ना, शेती भाती आहे म्हणून आपल्या लोक ह्याच्या एरियात जाऊ दे म्हणून काय कर. इथे आमचे लोक कोण काय करत नाही. आता कुठं आहे तो? आहे इकडे, पण खाली आहे. तिकडे जावं लागेल. येईल तो संध्याकाळी इथेच. हो हो 100% येणार. मग गेले 7 दिवस इथंच येतोय? 7 दिवस इथे येतो. अरे वा. 7 दिवस. आज सकाळी आला, रोज येतो सकाळ संध्याकाळ. काका काय आम्ही आता बघत आहोत की जिथं मंदिर आहेत किंवा मंदिरं आहेत किंवा तुळशी आहेत त्यांच्या बाजूलाच तुम्हाला काय वाटतं याच्या संदर्भात? म्हणजे काहीतरी देवाचं असेल त्याच्या मागे काहीतरी. आता काल इथे प्रत्यक्ष समोर उभा राहिला, समोर केली, खाली केला आणि आंघोळीला गेला तो. परत संध्याकाळी आला. ते चालूच आहे त्याचं चक्र. इथून कुठे दूर गेला तरी परत तो येतोय इथेच. टोटल 7 दिवस, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि आज सोमवार. आज आला, सकाळी येऊन गेला. 8:30 वाजता बरोबर आला होता. 8:30 वाजता. आता आंघोळला किंवा विश्राम करत आहे. तिथून आंघोळी केली त्याने. तिथून तो
तिकडे पलीकडे तर बागातून असा तिकडे आराम करतात, बसलेला आहे तिकडे खाली बसलेला आहे. तिथे ते वन विभागवाले आहेत, ते सोडत नाही पुढे लोकांना, कारण झोपल्यामुळे तो आहे आराम. पेडण्याच्यान विनोद मेतर. Celebrate the joy of gifting this festive season with Bhagyalakshmi Cashews and Dry Fruits, your trusted destination for premium dry fruits, cashews, chocolate, sweets, and exquisite handicrafts in the heart of Panjim. We have elegant dry fruit boxes and imported chocolate to lavish gift hampers and handcrafted treasures to make your celebrations truly special. Enjoy exclusive festive offers for family, friends, or corporate gifting. Visit us at Shop number to Marwa Hotel, AMG Road, near Don Bosco School, Panjim. Shop number 40 Section 2, New Municipal Market, Panjim. Bhagyalakshmi, where gifting meets tradition.